मिरी येथील बाथरूम अतिक्रमणावरून उमेद फाउंडेशन जिल्हा अध्यक्षा उज्ज्वला गवळी यांना जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी। पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील उज्ज्वला गवळी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की मोजी मिरी येथे त्यांच्या गाळ्यासमोर दमानिया मीर पगार यांनी बांधलेल्या शौचालयामुळे त्रास होत होता। जिल्हाधिकाऱ्यांचा अतिक्रमण काढण्याचा आदेश असतानाही प्लॉटवर गेले असता दानियल मीर पगार व त्याच्या कुटुंबाकडून जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग करण्यात आला। सदरचे शौचालय हे शासकीय अतिक्रमणात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामसेवक व प्रशासकीय यंत्रणा यांनी ते अतिक्रमण काढले। मात्र आरोपींनी जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवत परत त्याच ठिकाणी शौचालय बांधले। 22 जानेवारी रोजी दलित पॅंथरचा आदित्य कदम व इतर आरोपींनी 2 लाख रुपयाची मागणी करत धमकी दिली। पैसे न दिल्यास हातपाय तोडण्याची व पतीला जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी दलित पॅंथरचा आदित्य कदम, अमोल मीर पगार, रवींद्र मीर पगार, दानियल मीर पगार, सविता मीर पगार, प्रेरणा मीर पगार, प्रीती मीर पगार, विशाल पोपट मीर पगार, अक्षय मीर पगार, विशाल विजय मीर पगार, सोमनाथ मीर पगार, नितीन मीर पगार आदींसह 12 आरोपींवर खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे। पाथर्डी प्रतिनिधी विजय लोंढे।